बाळासाहेबांच्या विचाराची बांधिलकी आमची बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहेत आम्ही. बाकी विषय काय वेगळा कारण काही नाही. विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल, विरोधी पक्षात मिळते का आता तू सांग मला. मी गेलेलं काम करतो 25 वर्षापासून मी पदावर सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवड 100-0 असं चालू आहे. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांचं लसीकरण होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो. आणि राजकारणाची समीकरणं सगळी बदलली. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पाठदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येतं संध्याकाळी मध्ये माझं आहे का नाही चालली होते. अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं. आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत त्यांच्या समस्येची निवारण व्हावं ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्ष 40 वर्षे मी संघटनेत राहतो. मला कळते तसं 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्या आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचारांशी असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करण्याचा विचार. पैसे जर मला घ्यायचे असते ना तुम्हाला सांगतो बांधायचं 22 असते इतकी वाट बघितली 24 पर्यंत. 22ला मला काही मिळत होतं पण पैशासाठीच राजकारण होत नसते. परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. ते करण्यासाठी सगळे पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागेल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती का मला काय विचारत बसतात. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला. 89ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्याला आम्ही आमदार केले तेच आम्ही चौकायला निघाल्यावर म्हणजे आम्ही पक्षाला घ्यायची काम आहे का नाही. आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 एबी फॉर्म म्हणजे आमचा काढायचा. जिल्हा परिषदला आमच्या माणसाच्या विरोधात काम करायचं. 19ला माझ्या विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं तुला सगळं माहिती. कसं आहे ज्याला त्रास होतो त्यालाच आम्हाला काय त्रास व्हावा लागला आमच्या कार्यकर्त्याला काय व्हावं. अरे आले ना जिल्हा प्रमुख आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा निवेदन दिली. पण ते जिल्हा प्रमुख असून रनिंग सदस्य असून त्याला विचार होता नाही काय हे पक्ष त्या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झाला. मध्ये शिवसेनेची जी स्थापना झाल्यापासून जो पक्ष संघटना आणि त्या पक्षाचं कार्य म्हणजे अगदी कमी वयामध्ये असल्यापासून म्हणजे मिशा फुटल्याच्या वयापासून खांबावर चढून झेंडे लावण्यापासून ते 2 वेळेला आमदार आणि 3ऱ्या वेळेचे खासदार हे त्यांचं कार्य ह्याच्यावरूनच हे लक्षात येतं की खासदार साहेबांनी या पक्षासाठी त्यांचं अख्खं आयुष्य म्हणजे मागच्या 35 ते 40 वर्ष आयुष्याची हे पक्ष वाढवण्यासाठी दिलाय. आणि आज ते ओरिजिनल बाळासाहेबांना स्थापन केलेल्या धनुष्यबाण चिन्ह असलेल्या किंवा बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि आम्ही सर्व त्यांचे सामान्य कार्यकर्ते होऊन आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आणि आमच्या सर्वांच्या आग्रहास्तवच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 35 वर्षापासून काम करतो. भारतीय समाजी मंडळाच्या वतीने खासदार संजय बंडू जाधव काम करत राहिलेले आहेत. आज राज्य संभाजी मंडळाची आवश्यकता आहे. परभणी शहरात परभणी जिल्ह्यामध्ये खासदार संजय बंडू जाधव यांच्या कार्यकर्त्यासाठी काय सांगायचं. बघा राजे संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून बॉसनं जे काही बाळासाहेबांचे विचार आहेत 80% समाजकारण आणि 20% राजकारण. सो ह्या राजे संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून मग दरवर्षीचं दुर्गाष्टमी महोत्सव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, गरजू रुग्णांची सेवा असेल, गरजू रुग्णांना अन्न पुरवठा असेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि कोविडच्या काळामध्ये जे काही त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचं जी मुहूर्तमेढ बॉसनं लावलेली ती राजे संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून लावलेली आहे आणि ती अशीच अखंडपणे पुढे चालत राहील. एक गोष्ट लक्षात घ्या की आता सुद्धा खासदार साहेबांनी हाच संदेश दिला की जे 18 पगड जाती जमातीने सर्व धर्मीय
कार्यकर्ते, माणूस त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. आणि ह्या सामान्य माणसाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी जो संदेश दिलाय की आतापर्यंत त्यांनी कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आणि मुळात शिवसेना हा पक्षच, बाळासाहेबांची जी शिकवण आहे, या पक्षामध्ये कुठल्याही जातीभेदाला, धर्माला स्थान नव्हतं. त्यामुळे परभणी शहरामध्ये जातीय सलोखा टिकवून ठेवणं किंवा सर्व जाती धर्मियांमध्ये सलोखा टिकवून ठेवण्याची मोठी काम आता मागील 40 वर्षापासून खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. ही शंका नाही, कारण खासदार साहेबांचा जन्मच मुळात त्या भागामध्ये झालेला आहे. त्या परिसरामध्येच राज्य संभाजी मित्र मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि त्या माध्यमातून खासदार साहेबांचे त्या संपूर्ण परिसरामध्ये अगदी सर्वांचे घरगुती आणि प्रेमाचे संबंध आहेत. आणि त्या माध्यमातून त्यांचे कित्येक मुस्लिम सहकारी आहेत, ज्यांना त्यांनी आजपर्यंत, आता परभणीला जे महापौर दिले ते पण एका तरुण मुस्लिम तरुणाला त्यांनी महापौर म्हणून संधी दिली. त्याच्यानंतर बऱ्याच युवकांना नगरसेवक होण्याची संधी दिलेली आहे. त्यांचे खूप सारे सहकारी त्यामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये. 2029 मध्ये चौथ्यांदा खासदार संजय बंडू जाधव परभणीचे खासदार असणार. 101% आज तुम्ही बघताय दुपारी 3 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत इथे आज हजारो कार्यकर्ते आज खासदार साहेबांच्या फक्त त्यांच्या का प्रेमापोटी. खरं म्हणजे काल यशवाडीमध्ये जी दुर्घटना झाली त्यानंतर खासदार साहेबांचा सर्वांना निरोप होता की आपल्याला कुठल्याही प्रकारचं जंगी स्वागत करायचं नाही, काही नाही. पण तरी सुद्धा आज तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचं उत्स्फूर्त प्रेम आज साहेबांना किती लाभले. आणि त्या उत्स्फूर्त प्रेमापोटी आज हजारो कार्यकर्ते रात्री 12-12:30 वाजले तरी आज त्यांच्या स्वागतासाठी ते सज्ज होते. 29 बद्दल खासदार साहेब मध्ये चौथ्यांदा खासदार होतील त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात कुठलीही शंका नाही. हे बघा, मुळात शिवसेना हा एकच पक्ष आहे आणि खासदार साहेबांची जी भूमिका आहे पहिल्यापासून समाजकारणाची, राजकारणाची, हिंदुत्वाची आणि राजकारणापेक्षा सामान्य माणसाला, सामान्य मतदाराला, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की बरीच वर्ष ते विरोधी पक्षामध्ये राहिले. विरोधी पक्षामध्ये राहून जनतेची कामं होत नाहीत हे आम्ही सर्व त्यांचे सहकारी आहोत. कित्येक वर्ष त्यांच्यासोबत आम्हाला हे जाणवत होतं. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकासाचा गाडा पुढे रेटण्यासाठी आम्हाला या राजकारणामध्ये किंवा सत्तेच्या